रात्रीचे 2:30 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये फक्त एक इंजेक्शन दिलं गेलं आणि ठाण्याचा सिंह गेला. नेताही नव्हे, न्यायालय होता तो माणूस, आनंद दिघे. पाय फ्रॅक्चरमुळे भरती, पण काही तासांतच हृदयविकार आणि सीसीटीव्ही फुटेज गायब. ऑटोप्सी नाही. हॉस्पिटलमध्ये शिरलेला अनोळखी चेहरा कोण होता तो? ठाणं पेटलं. शिवसैनिक विटंबले. एकनाथ शिंदेनी शांत केलं, पण त्यांच्याही डोळ्यात संशय होता. सिनेमे आले, स्मारक उभी राहिली, पण प्रश्न अजूनही धगधगत आहे. दिघे साहेब गेले की संपवले गेले? 27 जानेवारी 1951 ठाण्यात जन्मलेला आनंद दिघे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला. वडील सरकारी नोकरीत होते, पण घरची परिस्थिती बेताची. लहानपणापासूनच घरात शिस्त होती, पण बंडखोर स्वभावाचा. शाळेत हुशार, पण अन्याय पाहिला की संतापायचा. त्याच्या मनात लहानपणापासून शिवाजी महाराजांचं आदर्श व्यक्तिमत्व रुजलेलं होतं. त्यांच्या घरी नेहमी सामाजिक चर्चा, लोकहिताचे विषय आणि कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. कॉलेज पूर्ण न करता तो थेट कार्यकर्त्यांच्या प्रश्नात उतरला. संघटनात्मक कामात तो इतका पारंगत झाला की काही वर्षातच ठाण्याचा वाघ म्हणून ओळखला जाऊ लागला. टेंभी नाक्यावर त्याचा दरबार असायचा. सामान्य माणूस कोर्टात जायचा नाही. दिघे साहेबांचं मत अंतिम असायचं. गुन्हेगार घाबरायचे आणि सामान्य माणूस निर्धास्तपणे मदतीसाठी पुढे यायचा. तेव्हा तो नेता नव्हता, तो लोकांचं न्यायालय होता. या दरबारात पैसा, जातीपात, भेदभाव नव्हता. होता फक्त लोकांचा विश्वास आणि दिघे साहेबांची एक हाक. 25 ऑगस्ट 2001 एका अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर होतो आणि त्यांना ठाण्यातील सिंघाणे रुग्णालयात भरती केलं जातं. सुरुवातीला एक सामान्य मेडिकल केस वाटतो. पाय फ्रॅक्चर, डॉक्टरांनी प्लास्टिक चढवायचं आणि काही दिवस विश्रांती, पण काही तासांतच गोष्टी वेगळं वळण घेतात. डॉक्टरांनी दिलेलं इंजेक्शन चुकीचं होतं का, की काहीतरी मुद्दाम केलं गेलं? याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी सांगितलं की इंजेक्शन दिल्यानंतर काही मिनिटातच त्यांची तब्येत ढासळू लागली. आयसीयू मध्ये हलवण्यात आलं, पण तिथंही गोष्टी गोंधळल्या गेल्या. त्यांना श्वास घेण्यात अडचणी येऊ लागली आणि अचानक रात्री 2 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर झालं. हे खरंच एक मेडिकल इश्यू होतं की काही लोकांनी नियोजनपूर्वक हा अपघात साधला होता? शिवसैनिकांना हे पटलं नाही, कारण दिघे अचानक गेले, ते फक्त पायाच्या फ्रॅक्चरसाठी भरती होऊन. मृत्यूच्या रात्री रुग्णालयात काहीतरी विचित्र घडत होतं. रात्री 2 वाजता हृदयविकाराचा झटका आला असं सांगितलं गेलं, पण काही मिनिटांपूर्वीच आयसीयू परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेज गायब झालं होतं. हॉस्पिटलच्या रेकॉर्डिंग सिस्टम मधून त्या रात्रीच्या काही फाईल्स अदृश्य झाल्या आणि कोणीच यावर उत्तर देऊ शकलं नाही. एका नर्सने सांगितलं, रात्री 2च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आयसीयूच्या परिसरात दिसली होती. त्याचं ओळख पत्रही नसावं, पण या व्यक्तीबद्दल तपशील कधीच बाहेर आला नाही. पोलीस चौकशी झाली नाही आणि झाली असेल तर ती कधी जाहीरही झाली नाही. या रात्री हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं? हे नैसर्गिक मृत्यू होता की एक नियोजित हत्या? आनंद दिघेच्या मृत्यूची बातमी सकाळी 6 वाजता बाहेर आली. ठाणं खवळलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयावर धडक दिली. श्री सिद्धिविनायक रुग्णालयाची तोडफोड झाली. काचेच्या खिडक्या, मेडिकल यंत्रणा, डॉक्टरांचे ऑफिस, सर्व काही फोडून टाकलं. काही शिल्लक राहिलं नाही, कारण एकच, साहेब गेले नाहीत, मारले गेले. शिवसैनिकांचा संताप आकाशाला भिडला. ठाण्याच्या रस्त्यावर लोक उतरले, मोर्चे निघाले, दुकानं बंद झाली. फक्त दुःखच नव्हतं, ते संशय होतं आणि संशयाच्या त्या आगीत विश्वास जळत होता. अनेकांनी पोलिसांवर आरोप केले की तुम्ही काहीच तपास करत नाही, तर काहींनी थेट सरकारच बोट उठवलं. कार्यकर्त्यांना वाटत होतं की त्यांचा नेता, जो हजारांचं आश्रयस्थान होता, त्याला एक कट करून संपवलं गेलं. हे केवळ दुःख नव्हतं, की लोकशक्तीची प्रतिक्रिया होती, जी न्यायाची मागणी करत होते. दिघे हे जनतेत खूप लोकप्रिय होते, इतके की त्यांचा प्रभाव फक्त ठाण्यात नव्हे तर संपूर्ण कोकण बेल्टमध्ये पसरत होता. याचं अनेकांना अस्वस्थ वाटत होतं. त्या काळात शिवसेनेत एक अंतर्गत संघर्ष स्पष्ट दिसत होता. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला वाढता कद असलेले दिघे साहेब. अनेक कार्यकर्त्यांना वाटायचं की पुढचा मुख्यमंत्री दिघेच होईल, पण काहींना हे पचवता आलं नाही. पक्षात अंतर्गत गड तयार झाले. एखाद्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जाईल, छोट्या गोष्टींवरून मोठे आरोप होत. अशा राजकीय परिस्थितीत एखादा नेता जर खूप पुढे जात असेल तर त्याला थांबवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? याच प्रश्नाचं उत्तर लोकांनी दिघेंच्या मृत्यूशी जोडून पाहिलं आणि त्यामुळेच संशय वाढत गेला. 1989 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. त्यामुळे आनंद दिघेंवर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. देशद्रोह, अतिरेक, कट रचना असे आरोप, पण खऱ्या अर्थाने काहीच सिद्ध झालं नाही. या केसच्या मागे कोण होतं? पोलिसांनी एवढा मोठा गुन्हा त्यांच्या नावावर लावला, तेही काय पुराव्याशिवाय? कार्यकर्त्यांना वाटत होतं की हे राजकीय काटकरस्थानं आहेत, कारण दिघे यांचा प्रभाव काँग्रेससाठी अडचणीत आणणारा ठरत होता. शिवसेनेतील काही गटांनीही त्यांचा वापर केला का, हा प्रश्न कायम उरलाय. एक निष्पाप माणूस अनेक वर्ष टाडा सारख्या गंभीर आरोपाखाली जगत होता आणि त्याने त्याच्या लोकांमध्ये विश्वास जिंकला.
आनंद दिघेंच्या जाण्यानंतर ठाण्यात एक मोठं शून्य निर्माण झालं. पण ह्या पोकळीमध्ये एक नाव पुढे आलं, एकनाथ शिंदे. ते दिघेंचे कट्टर समर्थक शिष्यवत होते. त्यांनी हळूहळू नेतृत्व स्वीकारलं. कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय होत गेले. पण दिघेंची जागा कोण भरून काढणार? शिंदेंनी पहिल्यांदा जबाबदारी घेतली तेव्हा त्यांचं भाषण अतिशय भावनिक होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या पाण्यामागे दुःखाबरोबरच अस्वस्थता होती. शिंदेंनी स्वतःला दिघेंच्या वारसदार म्हणून मानलं. पण पुढे राजकीय कारकिर्दीत त्यांनी वेगळे निर्णय घेतले. शिवसेनेपासून विभाजन करून ते भाजपात गेले. मग कार्यकर्त्यांनी विचारायला सुरुवात केली, हा वारसा आहे की बंडखोर? दिघेंच्या तत्वांना सोडून सत्ता हाती घेणं हे योग्य आहे का? 2022 मध्ये प्रदर्शित झालेला धर्मवीर हा बायोपिक ठाण्यात आणि महाराष्ट्रात मोठा हिट ठरला. दिघेंच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट अनेकांच्या भावना जागवणारा होता. पण काही समीक्षकांनी आणि राजकीय विश्लेषकांनी याकडे केवळ श्रद्धांजली म्हणून न पाहता एक PR स्टंट म्हणून पाहिलं. सिनेमात दाखवलेलं चित्रण, संवाद आणि शेवटचे क्षण हे सर्व काही निवडक सत्य होतं. की सत्याचं कल्पनात्मक रूप. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी या मागे मोठं प्रमोशन केलं. काही जण म्हणाले हा चित्रपट म्हणजे शिंदेच्या नेतृत्वाला भावनिक बळ देणारा एक मार्ग होता. दिघेंच्या आठवणीवर निवडणुकीचं भांडवल तयार करणं ही राजकीय रणनीती नव्हती का? 2025 मध्ये एकनाथ शिंदेनी धर्मवीर टॉवर या स्मारकाची घोषणा केली. हे स्मारक दिघेंच्या स्मृतिप्रित्यर्थ असल्याचं सांगितलं गेलं. पण या मागे ही राजकीय समीकरण दिसू लागली. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येणारे हे भव्य स्मारक, त्यामागचा हेतू श्रद्धा होता की राजकीय ब्रँड बिल्डिंग? या स्मारकासाठी खास निधी मंजूर करण्यात आला, जागा ताब्यात घेण्यात आली आणि मोठ्या जाहिरातींनी शिंदेचा चेहरा सर्वत्र झळकू लागला. लोक विचार करू लागले, जे दिघे कोणत्याही वैयक्तिक प्रचार न करता कार्यकर्त्यांमध्ये राहत होते, तर त्यांचं स्मारक इतकं प्रचारकी का? दिघे यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराचा झटका. पण या मागे फार मोठं गूढ लपलेलं होतं. कारण कोणती ऑटॉप्सी झाली नाही, नातेवाईकांनी कधी खुलं विधान केलं नाही, फक्त एक मेडिकल रिपोर्ट ज्यात तपशील नव्हते. शिवसैनिक आजही म्हणतात, साहेब गेले नाहीत, साहेब मारले गेलेत. इंजेक्शन कोणतं दिलं गेलं, ICU मध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं, CCTV फुटेज गायब का झाली? आज 2 दशक उलटून गेली, पण या प्रश्नांची उत्तरं नाहीत. आणि म्हणूनच ही कहाणी संपलेली नाही, ती अजूनही जिवंत आहे लोकांच्या मनात, संशयाच्या धगधगत्या ज्वालांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.